नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्वतंत्र भारताचं 2021 आज बजेट प्रेझेंट करण्यात आलं. मी चुकीची माहिती सांगतोय. बजेट हा कुठेही शब्द उल्लेख आपल्या संविधानामध्ये नाही आहे. बजेट फक्त आपण बोली भाषेमध्ये वापरणारा शब्द आहे. अशा आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल 112 मध्ये ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असा याचा उल्लेख केलेला आहे. बजेट हा शब्द उल्लेख कुठेही नाही आहे. ठीक आहे, तर हा मुद्दा तुम्हाला थोडासा माहिती असावा. आणखीन एक गोष्ट म्हणजे जे ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट किंवा बजेटसाठी ना मराठीत शब्दसुद्धा नव्हता पहिल्यांदा. तर अर्थसंकल्प आपण जो शब्द वापरतोय तो सावरकरांनी दिलेला आहे. विनायक दामोदर सावरकरांनी अर्थसंकल्प हा मराठी शब्द बजेटसाठी दिलेला आहे. ठीक आहे, आता तो इतिहास आपण परत कधी जाणून घेऊ. आजचा आपला मुख्य अजेंडा आहे की हे 2021 मधला जो अर्थसंकल्प आहे त्याला व्यवस्थितपणे डिकोड करूयात. आम्ही तुमच्यासाठी फक्त काही महत्त्वाचे की पॉईंट्स घेऊन आलोय की जे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. अर्थसंकल्प जो असतो किंवा बजेट जे असतं तर ते वेगवेगळ्या सेक्टरचा विचार करून मांडलेलं असतं. मग त्याच्यामध्ये आरोग्य क्षेत्र आहे, शेती, कर प्रणाली, पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यानंतर बँकिंग असेल, इन्शुरन्स असेल, त्याचबरोबर आपल्या आर्मीचं बजेट, रेल्वेचं बजेट, आपल्या शिक्षणासंदर्भातचं आपलं बजेट काय असणार आहे, आपण त्यानुसार काय धोरणं आखायची आणि पर्यावरणासंदर्भातचं. तर अशा वेगवेगळ्या सेक्टरनुसार बजेट अलोकेशन केलं जातं. बजेट अलोकेशन म्हणजे नेमकं काय असतं की आपण पुढचं वर्ष हे कशा पद्धतीने चालवायचं आहे, आपल्या फायनान्शियल ॲक्टिव्हिटी कशा असल्या पाहिजेत, म्हणजे आपले जे आर्थिक निर्णय असतील तर ते कशाच्या बेसिसवरती आपण घ्यायचे आहेत. मग आता या बजेटमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये मध्येच काही ना काही होऊ शकतं. जसं की यावर्षी कोविडसारखी सिच्युएशन तयार झाली तर ती सिच्युएशन किंवा तशा रिलेटेड सिच्युएशन भविष्यामध्ये सुद्धा येऊ शकते. तर अर्थसंकल्प फक्त एक अंदाज असतो की आपण कशा पद्धतीने हे फायनान्शियल इयर म्हणजे आपलं जे आर्थिक वर्ष आहे तर ते कशा पद्धतीने चालवायचं आहे. ठीक आहे, तर जास्त वेळ न घेता डायरेक्टली मुद्द्यामध्येच येतो. आरोग्य क्षेत्रासंदर्भाच्या वेगवेगळ्या घोषणा करण्यात आल्या, त्यानुसार वेगवेगळ्या तरतुदी आहेत. जसं की कोविड लसींसाठी म्हणून 35,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजे कोविड लसीच्या तयारीसाठी, त्याच्या ट्रान्सपोर्टसाठी आणि वाटपासाठी म्हणून 35,000 कोटींची तरतूद आहे. ठीक आहे, त्यानंतर मिशन पोषणचं दुसरं व्हर्जन आता लॉन्च केलं जाणार आहे. मिशन पोषण 2.0 म्हणजे याचं ही एक दुसरी योजना असणार आहे. याआधी मिशन पोषण ही योजना राबवलेली आहे, त्याचंच आता दुसरं व्हर्जन हे लॉन्च केलं जाईल. त्यानंतर आरोग्य क्षेत्रामध्ये साधारणतः 2.23 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे, जी आत्तापर्यंतच्या बजेटच्या आपल्या इतिहासामधली सगळ्यात मोठी तरतूद आहे. ठीक आहे, ही तरतूद कशामुळे केली असेल तर ऑब्व्हियस आहे की आता जी कोविडवाली सिच्युएशन येऊन गेली त्याच्यानुसार आपल्या देशाचं जे आरोग्य क्षेत्र आहे हे पूर्ण एक्सपोज झालं की आपल्याकडं आरोग्य क्षेत्रामधल्या ज्या पायाभूत सुविधा असायला पाहिजेत तर त्या देशामध्ये नाही आहेत. आपल्याला रेल्वेच्या डब्यांना, शाळांना असं हॉस्पिटलमध्ये कन्वर्ट करावं लागलं होतं. तर तसं भविष्यामध्ये होऊ नये आणि आपण थोडंसं तयार असायला पाहिजे. तर आरोग्य क्षेत्रामधली एक मोठी गुंतवणूक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 137% गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आरोग्य क्षेत्रातली किंवा हेल्थ सेक्टरमधली ही वाढ आहे. ठीक आहे, त्याचबरोबर जल जीवन योजना शहरीसाठी म्हणून सुद्धा राबवली जाणार आहे. आपण ऑलरेडी बघितले जल जीवन योजना ही ग्रामीण भागासाठी ऑलरेडी राबवण्यात आलेली, त्याचं एक सेपरेट लेक्चर आहे, तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर 500 अमृत शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याची पुरवठा करणारी योजना सुद्धा राबवली जाईल. हे 2021-22 या वर्षामध्ये केलं जाणार आहे. ठीक आहे, आता जर डिटेलमध्ये बघितलं तर कोरोना लसी संदर्भात अर्थसंकल्पामध्ये मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. आता ही लस वेगवेगळ्या फेजेसमध्ये दिली जाणार आहे. पहिली फेज सुरू आहे की ज्यामध्ये जे सेवा क्षेत्रामधले जे कर्मचारी आहेत त्यांना प्राधान्य देऊन केंद्र सरकारच्या खर्चाने ही लस दिली जाते. मग आता प्रश्नचिन्ह तयार झाले होते की आता भविष्यामध्ये जेवढ्या इतर फेजेस येतील मग आपल्याला लस ज्या मिळणार आहेत तर त्या केंद्राच्या खर्चातूनच मिळणार आहेत का? तर त्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की कोरोना प्रतिबंधक लसीसाठी 35,000 कोटी रुपयांची तरतूद बजेटमध्ये करण्यात आली आहे, जेणेकरून कमीत कमी दरामध्ये सर्वांपर्यंत ती लस उपलब्ध होईल. ठीक आहे, भारतात सध्या 2 प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत. एक म्हणजे सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि दुसरी म्हणजे भारत बायोटेकची कोवॅक्सिन. तर या 2 लस सध्या उपलब्ध आहेत ज्या कोरोनाला संसर्ग रोखण्यासाठी म्हणून काम करत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळेस आत्मनिर्भर आरोग्य योजना ह्याची सुद्धा घोषणा केलेली आहे. आत्मनिर्भर स्वस्थ भारत असं त्याचं नाव असणार आहे. आणि या योजनेसाठी 6 वर्षांसाठी म्हणून 64,180 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ठीक आहे, ही योजना एका वर्षासाठी किंवा पुढच्या लगेच टप्प्यामध्ये येणार नाही, तर अगदी पुढच्या 6 वर्षांसाठी म्हणून 64,180 कोटींची तरतूद आत्मनिर्भर स्वास्थ्य भारत किंवा आत्मनिर्भर आरोग्य योजनेसाठी करण्यात आली आहे. ठीक आहे, आता या योजनेअंतर्गत गावापासून शहरापर्यंत प्रत्येक ठिकाणी आरोग्य सुविधा पुरवण्याचा किंवा सुविधा देण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. सुरुवात गावांपासून होईल.
या आत्मनिर्भर स्वास्थ्य भारतमध्ये प्रतिबंधात्मक, गुणकारी, कल्याणकारी आरोग्य सेवेवरती भर दिला जाणार आहे. आणि या योजनेसाठी जो निधी किंवा जो पैसा अलोकेट केलेला आहे तर त्याचा वापर हा प्राथमिक स्तरापासून ते उच्च स्तरापर्यंत आरोग्य सेवा विकसित करण्यासाठी खर्च केला जाणार आहे. ठीक आहे. याद्वारे 65,000 ग्रामीण आरोग्य केंद्र, सगळ्या जिल्ह्यांमध्ये चाचणी केंद्र, 602 जिल्ह्यांमध्ये क्रिटिकल केअर हॉस्पिटलची उभारणी, राष्ट्रीय रोग नियंत्रक केंद्राची उभारणी आणि त्याचबरोबर इंटिग्रेटेड आरोग्य माहिती पोर्टल, तर हे सगळं उभारण्यासाठी म्हणून आत्मनिर्भर स्वस्थ भारतच्या अंतर्गत प्रयत्न केले जातील. तसेच नवीन 17 सार्वजनिक आरोग्य केंद्र उभारले जाणार आहेत. 32 विमानतळांवरती सुद्धा अशा प्रकारची सोय उपलब्ध करून दिली जाईल. आणि त्याचबरोबर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वर्ल्ड हेल्थ, तर या संस्थेची सुद्धा स्थापना या अंतर्गत केली जाईल. 9 बायोटेक लॅबची निर्मिती केली जाणार आहे. 4 नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीची स्थापना केली जाईल. तर असं बराचसा मोठा प्रकल्प आहे. तर या योजनेअंतर्गत जेवढे काही 64,180 कोटींची जी तरतूद आहे पुढच्या 6 वर्षांसाठी, तर त्याचं अलोकेशन किंवा त्याचा वापर हा कशा पद्धतीने केला जाणार आहे तर याबद्दलची ही माहिती आहे. ठीक आहे. त्यानंतर आता 2021 मध्ये आपल्या देशाची जनगणना सुद्धा होणार आहे. तर ती जनगणना ही पहिल्यांदाच डिजिटल स्वरूपाची होतीये. डिजिटल स्वरूपाची म्हणजे कशी, तर जे आपण ट्रेडिशनली याच्या आधी ज्या स्वतंत्र भारतामध्ये यापूर्वीच्या 7 वेगवेगळ्या जनगणना झाल्यात तर त्या पेन आणि पेपरचा वापर करून झाल्या होत्या. जनगणना ही कागदावरती लिहून गेली जायची. मात्र यावेळेस पहिल्यांदाच मोबाईल ॲपच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने लोकांची नोंदणी केली जाणार आहे, माहितीची नोंदणी केली जाईल. तर इथं कुठल्याही प्रकारचा पेन पेपरचा वापर केला जाणार नाही. तर ही डिजिटल ॲपच्या स्वरूपातली जनगणना असणार आहे. 2021 मध्ये ही होणार आहे. आणि यासाठी म्हणून 3,768 कोटी रुपयांची तरतूद आहे. ओके. आणि यापूर्वी जी माहिती दिली होती तर या मोबाईल ॲपसाठी म्हणून 12,000 कोटींचा खर्च सुद्धा येणार आहे, म्हणजे पूर्ण यंत्रणेसाठी. त्याचबरोबर हे ॲप 16 वेगवेगळ्या रिजनल लँग्वेजमध्ये सुद्धा असणार आहे. म्हणजे ज्यावेळेस तुमच्याकडं जनगणनेला येतील तर ते ॲप मराठीमध्ये मे बी असू शकतं. तर असा हा एकूण पहिल्यांदाच होणारा डिजिटल जनगणनेचा प्रयत्न आहे. तर त्यासाठी म्हणून सुद्धा 3,768 कोटींची तरतूद आहे. ओके. तर एवढी माहिती तुम्हाला सेन्ससबद्दलची पण असायला पाहिजे. मी बोलता बोलता सांगून गेलो की यापूर्वी 7 झाल्या होत्या, म्हणजे आत्ताची जी जनगणना होणार आहे ती किती होणार आहे, तर स्वतंत्र भारतातली ती 8वी जनगणना असेल. ठीक आहे. तर 8व्यांदा ही या वर्षीची जनगणना होतीये. आणि या वर्षी ना खूप साऱ्या महत्त्वाचे इव्हेंट्स होत आहेत. जसं की 75 वर्ष आपल्या स्वातंत्र्याला सुद्धा पूर्ण होत आहेत. तर 75 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून जे सिनियर सिटीजन आहे ज्यांचं वय 75 पेक्षा जास्त आहे तर अशांना टॅक्समधून सवलत सुद्धा देण्यात आली. ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. फक्त आता इयरचा उल्लेख निघालाय तर तुम्ही या गोष्टी लिहून घ्या. तर 75 वर्ष आपल्या स्वातंत्र्याला पूर्ण झालेले आहेत. 60 वर्ष हे गोवा मुक्ती संग्रामाला पूर्ण झालेले आहेत. 50 वर्ष हे भारत पाकिस्तान जे 1971चं युद्ध होतं ज्यातून बांगलादेशची निर्मिती झाली त्याला पूर्ण झालेले आहेत. त्याचबरोबर हे 8वं सेन्सस आहे. आणि ब्रिक्स जे समिट होणार आहे तर हे यावर्षीचं अध्यक्षपद किंवा प्रेसिडेंट पद हे 2021 भारताकडं आहे. आणि चंद्रयान 3 ही मोहीम सुद्धा 2021 मध्ये राबवली जाते. आणि जे महाकुंभ होणार आहे हरिद्वारमधलं तर ते सुद्धा यंदा 2021 मध्येच. तर 2021 वर्षाबद्दल एवढं सगळे अपडेट्स ऑलरेडी बजेट प्रेझेंट करताना निर्मला सीतारामन यांनी दिलेलं आहे. ऑलरेडी मी सुद्धा हे व्यवस्थितपणे बजेट लक्षपूर्वक बघितलंय. तुम्हा सगळ्यांना सुद्धा ते बघा म्हणून अशा प्रकारचं अपील करण्यात आलं होतं. मे बी तुम्ही सुद्धा बघितलं असेल. जर तुम्ही विजन गव्हर्नमेंट जॉब टेलिग्रामला वगैरे फॉलो करत असाल तर तिथं सुद्धा लिंक शेअर केल्या होत्या. याचा एकच उद्देश होता की तुम्हाला ते बजेट स्वतःला ॲनालिसिस करता यावं, स्वतःला ती भाषा समजावी. पण ठीक आहे, आता ज्यांनी बघितलं नाही, ज्यांना समजलेलं नाही अशांसाठी मी तुम्हाला इथं समराईज करून गोष्टी सांगतोय. त्यानंतर पायाभूत सुविधांमध्येच मेट्रोसाठी म्हणजेच रेल्वे क्षेत्रामध्ये सुद्धा भरपूर साऱ्या पैशांची किंवा बजेटची अलोकेशन करण्यात आले. भारतामध्ये मेट्रो लाईट आणि मेट्रो नॅनो तंत्रज्ञानावरती आधारित सार्वजनिक वाहतूक यंत्रणा उभारली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. कोणतं तंत्रज्ञान आहे बघा, मेट्रो लाईट आणि मेट्रो नॅनो. ठीक आहे. आणि यासाठी मग देशातले जे 2 टियर किंवा 1 टियर जे शहरं आहेत त्यांच्या आजूबाजूच्या भागांमध्ये या मेट्रोचं जाळं उभारलं जाणार आहे. जसं की मग नाशिकमध्ये सुद्धा मेट्रोचं जाळं येणार आहे. नाशिकमध्ये 2,092 कोटी रुपयांची सुद्धा तरतूद करण्यात आली आहे. नागपूरमध्ये ऑलरेडी एक मेट्रो आहे तर आता मेट्रो फेज 2 तिथे येणार आहे. चेन्नईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती मेट्रोची 2nd फेज येणार आहे. त्यासाठी सुद्धा 63,000 कोटींची तरतूद आहे. तर मेट्रो संदर्भात भरपूर साऱ्या घडामोडी घडणार आहेत. जसं की नागपूरमध्ये 2ऱ्या टप्प्यात मेट्रोचं जाळं उभारलं जाणार आहे. त्यासाठी 5,900 कोटी रुपयांची तरतूद आहे. नाशिकमध्ये पहिल्यांदाच मेट्रो येते आणि मेट्रोचं काम होण्यासाठी म्हणून 2,092 कोटींची तरतूद केलेली आहे.
बँगलोरमध्ये मेट्रोचा विस्तार करण्यासाठी 14,788 कोटी रुपयांची तरतूद आहे आणि या पैशातून बेंगलोरमध्ये 58.19 किलोमीटर एवढं जी आधी मेट्रो होती त्याच्यामध्ये वाढ होणार आहे. ठीक आहे, म्हणजे बेंगलोरमध्ये ऑलरेडी जी मेट्रो आहे त्याच्यामध्ये आता 58.19 किलोमीटरनी वाढ होईल. आणि त्याचबरोबर चेन्नईमध्ये सुद्धा मेट्रोची फेज 1 आहे, फेज 2 येते, त्यामध्ये 118.9 किलोमीटरपर्यंत मेट्रोचं जाळं वाढणार आहे आणि त्यासाठी 63,240 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे. ठीक आहे, त्याचबरोबर संपूर्ण देशभरामध्ये रेल्वे क्षेत्रात 1.10 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 2023 पर्यंत आपल्या रेल्वेमधलं जे ब्रॉडगेज आहे तर ते पूर्णपणे इलेक्ट्रिफाय करणं किंवा विद्युतीकरण केलं जाईल, तर अशा प्रकारची तरतूद किंवा घोषणा करण्यात आली. 2023 पर्यंत बघा ब्रॉडगेज हे पूर्णपणे त्याचं विद्युतीकरण केलं जाणार आहे. ठीक आहे, देशामध्ये 7 नवीन बंदरं उभी केली जाणार आहेत आणि त्यासाठी म्हणून PPP मॉड्यूल असणार आहे. PPP म्हणजे काय, तर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉड्यूलच्या अंतर्गत 7 नवीन बंदरं उभारली जातील आणि यासाठी जवळपास 2,000 कोटींची तरतूद 2021च्या या बजेटमध्ये करण्यात आली. ठीक आहे, नॅशनल हायवेज सुद्धा बऱ्याचशा राज्यांमध्ये होत आहेत, जसं की आसाममध्ये 34,000 कोटींची तरतूद करण्यात आली, बंगालमध्ये 25,000 कोटींची तरतूद, तामिळनाडूमध्ये सगळ्यात जास्त 1.3 कोटी रुपयांची तरतूद ही नॅशनल हायवेसाठी केलेली आहे आणि केरळमध्ये 6,500 कोटींची तरतूद आहे. ठीक आहे, तर असं साधारणतः 1.8 लाख कोटींची तरतूद नॅशनल हायवेसाठी या वेगवेगळ्या राज्यांमध्ये केली जाणार आहे, ज्यातून 8,500 किलोमीटरचा नॅशनल हायवेमध्ये वाढ होईल किंवा त्याची निर्मिती होणार आहे. ठीक आहे, आणि हे लक्ष्य 2022 पर्यंत पूर्ण करायचं आहे. याचबरोबर नॅशनल हायड्रोजन एनर्जी मिशनची घोषणा करण्यात आलेली आहे. एकापेक्षा जास्त वीज पुरवठा कंपनीमधून कनेक्शन घेण्याची ग्राहकांना सूट देण्यात आली आहे. म्हणजे आतापर्यंत आपण एकाच कुठल्या तरी वीज पुरवठा कंपनीकडून घरामध्ये किंवा इंडस्ट्रीजमध्ये वीज घेत होतो, तर आता तसं नाही, तुम्हाला एक किंवा एकापेक्षा जास्त कंपन्यांकडून सुद्धा वीज पुरवठा घेण्याची संधी आहे. त्या प्रकारची सूट ही इतिहासामध्ये पहिल्यांदाच देण्यात आली. म्हणजे तुम्ही एकापेक्षा जास्त वेगवेगळ्या कंपन्यांकडून वीज पुरवठा घेऊ शकता किंवा कनेक्शन घेऊ शकता. या व्यतिरिक्त आता उज्ज्वला योजना जी आहे तर ती आणखीन 8 कोटी कुटुंबियांपर्यंत पोहोचवावी, तर अशा प्रकारची तरतूद सुद्धा केलेली आहे. 100हून अधिक शहरांसाठी सिटी गॅस योजना सुद्धा राबवली जाईल. ठीक आहे, तर हे सगळं तुम्हाला पायाभूत सुविधांच्या अंतर्गत सांगितलं. आता आपण शेती या क्षेत्राकडे येऊ. शेती क्षेत्रामध्ये किंवा कृषी क्षेत्रामध्ये सरकारने तर असं सांगितलं भाषणामध्ये, निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की आमचं सरकार शेतकऱ्यांना समर्पित आहे. आता किती आहे किती नाही ते भविष्यामध्ये शेतकऱ्यांचं जर उत्पन्न वाढलं किंवा काय फायदा होत असेल तर लगेच दिसून सुद्धा येईल. तर त्यांच्या भाषणामध्ये तर त्यांनी असं सांगितलं की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने आमचं काम सुरू आहे. UPA सरकारच्या तुलनेमध्ये शेतकऱ्यांसाठी म्हणून 3% जास्त निधी हा या गव्हर्नमेंटने दिला आहे, अशा प्रकारचा उल्लेख इथं केलेला भाषणामध्ये त्यांनी. तांदूळ, गहू आणि डाळींसह इतर जो शेतीमाल आहे तर यांच्या हमी भाव म्हणजे MSP मध्ये वाढ करण्यात आली आहे, म्हणजे वाटपामध्ये वाढ करण्यात आली. थोडेफार आकडे जे देण्यात आलेत ना तर त्यातून असंच लक्षात येतं की आधीच्या गव्हर्नमेंटच्या तुलनेमध्ये किंवा मागच्या वर्षांच्या तुलनेमध्ये सध्या MSP वरती गव्हर्नमेंटनी भरपूर सारा शेतीमाल विकत घेतला असं दिसून येईल. कारण 2012 मध्ये शेतकऱ्यांना हमीभाव पोटी 33,000 कोटी रुपये देण्यात आले होते, म्हणजे MSPने 33,000 कोटींचा माल विकत घेतला होता. 2015 मध्ये तो 52,000 कोटीपर्यंत पोहोचला. त्याचबरोबर 2020-21 या वर्षामध्ये तर 43 लाख शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे. फक्त गव्हाच्या उत्पन्नातून 75,000 कोटी रुपये हे हमीभावापोटी देण्यात आलेले आहेत. ठीक आहे, आता जर तुम्ही प्रॉपर कागद पेन घेऊन बसला असाल ना तर तुम्हाला नोट्स काढायला वगैरे पण सोपं जाईल आणि जे मी तुम्हाला सांगतोय ते एका चार्टमध्ये लिहिलं तर लगेच लक्षात येईल. जसं की 2012 मध्ये शेतकऱ्यांकडून MSP वरती गव्हर्नमेंटने 33,000 कोटींचा माल विकत घेतला. 2015 मध्ये तो 52,000 कोटींपर्यंतचा घेतला. त्यानंतर 2020 या वर्षामध्ये 2020-21 या फायनान्शियल इयरमध्ये 43 लाख शेतकऱ्यांकडून 75,000 कोटी रुपयांचा MSP हा गव्हर्नमेंटने दिलेला आहे आणि तो फक्त गव्हाच्या उत्पन्नावरती. तर अशा प्रकारचा उल्लेख हा या त्यांच्या स्पीचमध्ये किंवा या बजेट प्रेझेंट करताना त्यांनी दिलेला आहे. ठीक आहे, आता 2021-22च्या बजेटमध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत तर 2021-22 या आर्थिक वर्षासाठी कृषी कर्जाची उद्दिष्ट ही 16.6 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहेत. म्हणजे 16.6 लाख कोटी रुपयांपर्यंत कृषी कर्ज दिले जातील. त्याचबरोबर ई-नामशी जवळपास 1,000 कृषी बाजार जोडले जातील. कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी म्हणून 40,000 कोटींचा निधी वाढवण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर जे सूक्ष्म जलसिंचन निधी आहे तर तो सुद्धा आता दुप्पट करण्यात आला आहे. ठीक आहे, शेतकऱ्यांसाठी स्वामित्व योजना तर संपूर्ण देशभरामध्ये लागू केलेलीच आहे. ऑपरेशन ग्रीन स्कीम जी आहे, ऑपरेशन ग्रीन स्कीम योजना,
तर या अंतर्गत आता वेगवेगळ्या पिकांचा सुद्धा समावेश केला जाणार आहे. तुमच्यासाठी हा छोटासा होमवर्क आहे की ऑपरेशन ग्रीन स्कीम ही योजना तुम्ही व्यवस्थितपणे वाचून घ्या. ऑलरेडी विजन स्टडीच्या ॲपमध्ये आणि वेबसाईटवरती ऑपरेशन ग्रीन स्क्रीनवरती डिटेल नोट्स अवेलेबल आहे. सगळ्यांसाठी मोफतच असतं ते, तर तुम्ही ते एकदा वाचून घ्या. ओके. त्यानंतर एकूण जर बघितलं तर शेती क्षेत्रामध्ये किंवा कृषी क्षेत्रामध्ये 2.5 लाख कोटी रुपये हे शेतकऱ्यांना गहू आणि तांदूळ या पिकासाठी म्हणून देण्यात आलेले आहेत. म्हणजे MSP बद्दल इथं बोललेलं आहे. याचबरोबर देशामध्ये 5 नवीन फिशिंग हब्स निर्माण केले जातील. म्हणजे मत्स्यपालनासाठी म्हणून 5 नवीन फिशिंग हबची निर्मिती केली जाणार आहे. 32 राज्यांसाठी एक राष्ट्र आणि एक रेशन कार्ड, 1 नेशन 1 रेशन कार्ड. तर ही योजना ही 32 राज्यांसाठी आता लागू करण्यात आली. म्हणजे 32 राज्यांमध्ये तुम्ही त्या पर्टिक्युलर 32 राज्यांमध्ये एकच रेशन कार्ड हे या सगळ्या राज्यांमध्ये वापरू शकता. ठीक आहे. आता आपण थोडं इन्शुरन्स सेक्टरकडे येऊयात, कारण याच्यामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. इन्शुरन्स ॲक्ट 1938चा जो आहे हा जो कायदा आहे, तर त्याच्यामध्ये आता बदल केला जाईल. हा बदल कशासाठी? कारण इन्शुरन्स क्षेत्रामध्ये जवळपास FDIची जी मर्यादा होती, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटची जी मर्यादा होती, ती 49% आता 74% वाढवण्यात आलेली आहे. LICचं पूर्णपणे आता खाजगीकरण होऊ शकतं, अशा प्रकारचे सरकारने संकेत गेल्या वर्षीच दिले होते. मात्र यावर्षी तशा प्रकारे बजेटमध्येच घोषणा केलेली आहे की LICचं खाजगीकरण होऊ शकतं आणि त्यांचा शेअर हा लवकरच IPO बाजारात उतरणार. त्यांचा IPO जो आहे तो बाजारात उतरणार आहे. ठीक आहे. सर्वात मोठी विमा कंपनी आहे ती भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC. तर यामध्ये आता थोड्याफार प्रमाणात निर्गुंतवणूक होणार आहे. निर्गुंतवणुकीतून फंड रेज केला जाईल. आता निर्गुंतवणूक म्हणजे नेमकं काय असतं? तर समजा आता एक कंपनी फॉर्म केलेली आपण, त्या कंपनीमध्ये 100 शेअर, मी शेअर सांगून एक्झाम्पल द्यायचा प्रयत्न करेल. तर 100 शेअर आहेत आणि त्या 100 शेअरची मालकी ही A या व्यक्तीकडे आहे. एका शेअरची किंमत त्या समजा 10 रुपये असेल, तर 100 गुणिले 10 म्हणजे त्या कंपनीचं एकूण जे काही व्हॅल्युएशन आहे तर ते 1000 रुपये आहे. ठीक आहे. आता हा जो A व्यक्ती आहे तर त्याला दुसरीकडे काहीतरी इन्व्हेस्टमेंट करायची, गुंतवणूक करायची, दुसरा एखादा बिझनेस सुरू करायचा आहे. तर या कंपनीमध्ये तो काय करेल, ह्या 100 जे शेअर होते त्यापैकी काही 50 शेअर किंवा 20 शेअर हे तो विकायला मार्केटमध्ये घेईल. ठीक आहे. म्हणजे काय करेल की कुणी इंटरेस्टेड आहे का या कंपनीमध्ये, मी 20 शेअर विकायला काढतोय, कुणी इंटरेस्टेड असेल तर घ्या. तर जो काही हा B व्यक्ती आहे जो A कडून ह्या कंपनीमधले 20 शेअर विकत घेतोय, तर तो त्याला या 20 शेअरचे पैसे पण देईल आणि दुसरं म्हणजे या कंपनीमध्ये या B व्यक्तीचा सहभाग असणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने A व्यक्तीने काय केलं, कंपनीची मालकी विकलेली नाही अजून, मात्र त्याच्यातले काही पर्सेंटेज शेअर दिलेत जेणेकरून काही पैसा त्याला मिळाला आणि त्या पैशाचा वापर आता तो वेगवेगळ्या त्याच्या गुंतवणुकींमध्ये करू शकेल. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की सर हे खाजगीकरण होतंय तर ते चांगलं आहे की वाईट आहे? तर त्याचे दोन्ही पॅरामीटर असतात. असं डायरेक्टली आता खाजगीकरण होतंय म्हणजे ते सगळंच महाग होणार सर, मग हे सरकार चुकीचं वगैरे, अशा लगेचच त्या पॉईंटने विचार करायला सुरू करू नका. दोन्ही बाजू तुम्हाला माहिती पाहिजेत आणि सध्या आपल्याकडे तेवढा वेळ नाही, तर त्यामुळे मी तेवढं डिटेलमध्ये जाणार नाही आहे. 2 बँका आणि आपली LIC, तर अशांमधून निर्गुंतवणूक करणारे सरकार आणि त्यातून जवळपास 2.1 लाख कोटी रुपये उभारण्याचं सरकारचं लक्ष आहे, जे की 2022 पर्यंत त्यांना करायचं आहे. आणि फक्त LIC बद्दल जरी तुम्ही विचार केला ना, 100% आता सरकारकडे पूर्ण त्याचं नियंत्रण आहे. 10-20% जरी त्यांनी त्यांचं नियंत्रण रिलीज केलं, म्हणजे निर्गुंतवणूक जर केली, तरी 90,000 किंवा 1 लाख कोटींपर्यंत हे रेज होऊ शकतात आणि इतर त्यांना बाकी क्षेत्रांमधून 1.2 कोटींपर्यंतची उभारणी करण्याचं लक्ष आहे. आणि असं 2022 पर्यंत सरकारला निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून 2.1 लाख कोटी उभारायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपण कर प्रणालीवरती येऊ. याच्यामध्ये काही बदल आहेत का किंवा बजेटमध्ये काही विशेष होतं का? तर हो, 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे देशाचे 75 वर्ष स्वातंत्र्याचे पूर्ण होत आहेत, म्हणून जे 75 वर्षांपेक्षा जास्त किंवा 75 किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले जे ज्येष्ठ नागरिक आहेत, तर यांना पूर्णपणे करातून सवलत देण्यात आलेली आहे. पूर्णपणे करातून सवलत ही अशा व्यक्तींना असणार आहे की जे फक्त पेन्शनच्या माध्यमातून आणि जर काही पैसे असतील आणि त्याच्या व्याजाच्या माध्यमातून त्यांचं उत्पन्न मिळवत आहेत, तर असेच फक्त. ठीक आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणू नका की सर रतन टाटा हे काही टॅक्स फ्री होतील का? तर नाही, तसं नाही आहे. जर रतन टाटा फक्त पेन्शनवरती आणि त्यांच्या थोड्याफार अमाऊंटच्या व्याजातून जर उत्पन्न मिळवत असतील तर त्यांना कर लागणार नाही आहे. मात्र ज्यांचं उत्पन्न हे पेन्शन किंवा व्याजाच्या पैशा व्यतिरिक्तच आहे, तर अशा सगळ्या अमाऊंटवरती टॅक्स तर ॲज इट इज लागेलच. ठीक आहे. आता याच्यामध्ये सुद्धा एक बारीकशी गोष्ट आहे, जसं की बँकमध्ये समजा एखादी FD ठेवलेली आहे किंवा काही इन्व्हेस्टमेंट आहेत
आणि जे TDS कट होतो ना, म्हणजे फायनल जो काही इंटरेस्ट मिळणार आहे आणि त्याच्यावरती जो TDS कट होतो, 10% TDS जो कट होतो, तर तो बँककडून कट होणारच आहे किंवा तो काही म्हणजे जे काही स्टँडर्ड्स नॉर्म आहेत त्याच्यानुसार तर कट होणार आहे. मात्र त्यांना ITR रिटर्न फाईल करण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, त्यांचं उत्पन्न मग भलेही 10 लाखांपेक्षा जास्त असेल, म्हणजे पेन्शन त्यांची 10 लाखांपेक्षा जास्त जरी वार्षिक असेल तरी त्यांना टॅक्स लागणार नाही आहे. ठीक आहे, आपल्या सगळ्यांसाठी बाकीच्या कुठल्याही करामध्ये सवलत दिलेली नाही आहे. म्हणजे जे 2019-20 देण्यात आलं होतं, 5 लाखांच्या उत्पन्नापर्यंत कुणालाही कर द्यावा लागणार नाही आहे, तर ती तरतूद ॲज इट इज आहे. 2019 पूर्वी 2.5 लाखांची लिमिट होती आणि मोठी सूट म्हणून 2.5 ते डायरेक्टली 5 लाखांपर्यंतची सूट देण्यात आली होती. ठीक आहे, तर तीच कंटिन्यू केलेली आहे. त्यानंतर 5 ते 7.5 लाख उत्पन्न असणाऱ्यांना 10% कर लागेल, म्हणजे जे वरची अमाऊंट आहे त्याच्यावरती 10% कर लागणार. 7.5 ते 10 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना 15% कर लागणार. त्यानंतर 10 ते 12.5 लाखांपर्यंत उत्पन्न आहे अशांना 20%, 12.5 लाख ते 15 लाख वार्षिक उत्पन्न ज्यांचं आहे त्यांना 25% आणि 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना 30% कर द्यावा लागणार आहे. ठीक आहे, आता हे अगदी सिम्प्लिफाय करून सांगायचं झालं ना, तर फॉर एक्झाम्पल एखाद्याचं उत्पन्न ए हा व्यक्ती आहे, त्याचं उत्पन्न आहे 20 लाख रुपये, तर 15 लाखांच्या पुढची जी अमाऊंट 5 लाखची आहेत, म्हणजे 15 प्लस 5 जे म्हणजे पुढचे जे 5 आहेत त्याच्यावरती 30% कर लागेल. याच्यामध्ये सेस वगैरे बाकीचं पण असतं, पण मी तुम्हाला इथं फक्त ढोबळमानाने सांगतोय. 15 लाखांच्या पुढच्यावरती 30% लागणार. त्यानंतर 12.5 ते 15 लाखाचं जे उत्पन्न त्याचं आहे तर त्या 2.5 लाखांवरती 25% कर लागणार. त्यानंतर 10 ते 12.5 म्हणजे जे अगेन 2.5 लाख जे आहे तर त्याच्यावरती 20% कर लागणार. त्यानंतर 7.5 ते 10 लाखांवरती 15% कर लागणार आणि जे 5 ते 7.5 म्हणजे जवळपास ते 2.5 लाखाचं जे उत्पन्न आहे त्याच्यावरती 10% टॅक्स लागणार. ठीक आहे, तर हे मी फक्त तुम्हाला अगदी ढोबळमानाने एक्झाम्पल दिलेलं आहे जेणेकरून तुम्हाला थोडंफार त्याची आयडिया यावी. ठीक आहे, याच्यामध्ये एक महत्त्वाचा चेंज करण्यात आला, एक सूटच दिलेली गव्हर्नमेंटनी की ज्या लोकांनी कर थकवला आहे, म्हणजे असं जे काही कर देत नाही आहेत, कर त्यांनी थकवला आहे, तर अशांना आधी काय व्हायचं की त्यांचा पूर्ण मागच्या 6 वर्षांचा रिटर्न्स जे काय असतील तर त्याची कॅल्क्युलेशन्स केले जायचे, त्याची चौकशी केली जायची मागच्या 6 वर्षांची. आणि त्याचबरोबर जर काही गंभीर कर थकवले असतील, म्हणजे मोठ्या अमाऊंट जर असतील, तर त्या व्यक्तीचं किंवा त्या संस्थेचं 10 वर्षांपर्यंतचा ट्रॅक चेक केला जायचा. त्यांना 10 वर्षांपर्यंतचे रिटर्न्स फाईल करावे लागत होते. मात्र आत्ता सध्या ज्यांचं वैयक्तिक उत्पन्न हे 50 लाखांपेक्षा कमी आहे अशांना वरची तरतूद 6 वर्षाच्या ऐवजी 3 वर्ष करण्यात आली आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर कर थकवला असेल बऱ्याचशा वर्षांपासून आणि त्याचं उत्पन्न 50 लाखांपेक्षा जर कमी असेल तर त्या व्यक्तीला मागच्या 3 वर्षांची चौकशी करून जी काही थकबाकी असेल तर ती भरावी लागेल. मात्र हा जो बदल आहे तर तो एक महत्त्वाचा बदल आहे. यातून जे कर चुकवतात अशांना तर इथं सूटच दिलेली जवळपास. आणि ज्यांचं 50 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल आणि त्यांनी जर कर थकवला आहे तर अशांची मागच्या 10 वर्षांपर्यंतची चौकशी होणार आहे. ठीक आहे, म्हणजे गव्हर्नमेंटनी विवाद से विश्वास जी योजना आणली होती तर त्या अंतर्गत म्हणजे विवाद न होता त्याला एकदम प्रॉपर त्याचं सोल्युशन निघावं आणि टॅक्स जास्तीत जास्त लोकांनी पे करावा, तर यासाठीची विवाद से विश्वास ही योजना होती. आणि या योजनेअंतर्गत सरकारचं असं म्हणणं आहे की मागच्या वर्षामध्ये 1 लाखांपेक्षा जास्त करदात्यांनी या योजनेअंतर्गत जे काही त्यांचं जे डिस्प्यूट होतं तर ते संपवलं आणि कर त्यांनी पे केलेला आहे. ठीक आहे, तर एक चांगली योजना ठरली गव्हर्नमेंटसाठी. पुढचं क्षेत्र आपण बघू ते म्हणजे शिक्षण क्षेत्र. तर शिक्षणामध्ये असे काही मोठे मेजर चेंजेस नाही आहेत जे की अपेक्षित होतं, व्हायला पाहिजे होते. कारण सिच्युएशन तुम्ही बघितली की आता डायरेक्ट कोविडमुळे शाळा वगैरे बंद पडल्या, सगळ्या संस्था बंद पडल्या, तर याच्यामध्ये काहीतरी आणखीन बजेट अलोकेट करण्याची गरज होती. पण ठीक आहे, आता शिक्षणामध्ये 100हून अधिक सैनिकी शाळा देशभरामध्ये सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. दुसरं म्हणजे आदिवासी भागांमध्ये 700पेक्षा जास्त एकलव्य विद्यालय असतील, म्हणजे शाळा असतील. आणि लद्दाखमध्ये केंद्रीय विद्यापीठ म्हणजे सेंट्रल युनिव्हर्सिटीची स्थापना होणार आहे. तर ह्या तरतुदी आहेत 2021 2021-22साठीच्या आणि महत्त्वाच्या तरतुदी आहेत. ठीक आहे, त्यानंतर पुढचं क्षेत्र ते म्हणजे पर्यावरण. तर वायू प्रदूषणावरती उपाययोजना करण्यासाठी म्हणून 2217 कोटी रुपयांची तरतूद या बजेटमध्ये करण्यात आलेली आहे. आणि ज्या जुन्या गाड्या आहेत तर त्यांच्यासाठी म्हणून स्क्रॅप पॉलिसीसुद्धा राबवली जाईल. म्हणजे ज्या जुन्या एकदम झालेल्या ज्या गाड्या असतील तर त्यांना आता स्क्रॅप पॉलिसीच्या अंतर्गत जे काही वेगळे अधिनियम लागू होतील तर त्यांना समोर जावं लागणार आहे. तुम्ही चेक करून घ्या एकदा तुमच्या गाडीची व्हॅलिडिटी होती की नाही, म्हणजे तुमच्या गाडीचं लाईफ पूर्ण झाले की काय एकदा चेक करून घ्या. स्क्रॅप पॉलिसीमध्ये खूप कडक नियम असतील त्याचे, कारण पर्यावरणाशी रिलेटेड हा एक महत्त्वाचा निर्णय असेल. ठीक आहे, पेट्रोलवरती 2.5 रुपये आणि डिझेलवरती 4 रुपये कृषी सेस आता आकारला जाणार आहे. तर जी तुमची ओरड होती की पेट्रोल ऑलरेडी महाग आहे, डिझेल महाग आहे,
तर त्याच्यामध्ये काही सूट वगैरे तर दिलीच नाही आहे, उलटं कृषी सेस लावलेला आहे ₹2.5 आणि ₹4. ठीक आहे, तर हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू थोडे महत्त्वाचे मुद्दे होते. या व्यतिरिक्त काही इतर पॉईंट्स नोट डाऊन करा, जसं की जे मोबाईल पार्ट्स आहेत तर त्यांच्यावरती कस्टम ड्युटी आता 2.5% लागणार आहे. तर मोबाईल पार्ट्सवरती आधी कस्टम ड्युटी थोड्या कमी होत्या, आता 2.5% कस्टम ड्युटी लागतील. त्यानंतर जे सोलर पॅनलसाठी म्हणून जे सोलर जे इन्व्हर्टर्स असतात तर त्यांच्यावरती सुद्धा 20 पटींनी ड्युटीज वाढवलेल्या आहेत. हे कशासाठी केलं जातं तर आपल्या देशामधल्या उद्योगांना चालना मिळावी. डायरेक्टली चायनामधून कुठले प्रॉडक्ट हे भारतामध्ये डंप होऊ नयेत, तर तिकडचेच बिझनेस म्हणजे तिथलचा जो काही प्रॉडक्ट आहे तोच भारतामध्ये डंप होत राहील, स्वस्तात येत राहील. त्याच्यामुळे इथल्या उद्योगांना टिकता येणार नाही आहे. तर थोडं सेस वगैरे लावलं किंवा ड्युटीज लावल्या तर इथलचे उद्योग उभारायला मदत होईल, इथलचा माल थोडा स्वस्त होऊ शकतो. तर यासाठी ज्या तरतुदी असतात, जसं की सोलर इन्व्हर्टरमध्ये जवळपास आता 20 पट हा ड्युटी लावल्या जातील. ठीक आहे, आणि सोन्या चांदीच्या जे काही त्याच्या ज्या कस्टम ड्युटी होत्या तर त्याच्यामध्ये वाढ झालेली नाही आहे, उलट ते कस्टम ड्युटी त्यावरच्या थोड्याशा कमीच झाल्यात. तर मित्रांनो, अशा प्रकारचं आपलं हे एकूण बजेट होतं. आणि याच्यामध्ये 2 आणखीन फॅक्टर आहेत. एक फॅक्टर म्हणजे फिस्कल डिफिसिटचा. तर भारताचं 2026 पर्यंतचं टार्गेट आहे की आपल्याला आपलं फिस्कल डेफिसिट हे 4.6% कमी करायचं आहे. सध्या फिस्कल डेफिसिट हे आपलं वाढत गेलं. आणि फिस्कल डेफिसिट म्हणजे काय असतं की तुमचं उत्पन्न समजा ₹100 आणि तुम्ही ₹110 खर्च केले, तर वरचे जे ₹10 आहेत तर ते फिस्कल डेफिसिट आहे. ठीक आहे, तर देशामध्ये सर्रास असं होतं आहे की फिस्कल डेफिसिट थोडासा जास्त असतो, GDPच्या तुलनेमध्ये कंपॅरिझन केलं जातं. तर फिस्कल डेफिसिट हे 2026 पर्यंत 4.5% कमी ठेवणं हे ध्येय आखण्यात आलेलं आहे. सध्या 2021 आपलं फिस्कल डेफिसिट हे 9.5% पोहोचलं होतं. ऑब्व्हियस याला रिझन आहे की आपली इकॉनॉमी स्लो डाऊन झाली होती, पूर्ण रिसेशन वगैरेची सिच्युएशन आहे. तर 9.5% 2021 आपलं फिस्कल डेफिसिट पोहोचलं GDPच्या. आणि 2022 ते 6.8% जाईल. तर असं हे प्रोजेक्शन या भाषणामध्ये सुद्धा देण्यात आलेलं आहे. 6.8% 2022 आपलं फिस्कल डेफिसिट असणार आहे आपल्या GDPच्या. ठीक आहे, तर एवढं काही बजेटबद्दलचे महत्त्वाचे पॉईंट्स होते जे तुम्हाला माहिती असावेच. तुम्ही म्हणाल की सर इथं आर्मीच्या बजेटबद्दल तुम्ही काहीच सांगितलं नाही. तर आर्मीच्या बजेटमध्ये कुठलाही चेंज नाही आहे, ॲज इट इज कॅरी फॉरवर्ड केलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा माझ्याकडून एक थोडं अपेक्षा होती की आपल्याला एवढं चायनाकडून वगैरे ॲग्रेशन केलं जातं, तर बजेट आर्मी बजेट आणि म्हणजे 3 बजेटमध्ये जास्त भर देण्याची यावर्षी गरज होती असं मला वाटतं. जसं की आर्मी, त्यानंतर शिक्षण म्हणजे एज्युकेशन, आणि तिसरं म्हणजे ऑब्व्हियस आहे की आपलं आरोग्य क्षेत्र. तर ठीक आहे, आता यावर्षी तरी आपल्या आरोग्य क्षेत्रामध्ये मोठी सरकारकडून जंप घेण्यात आली आहे आणि या एकूण बजेटचा आपल्या देशाला भविष्यामध्ये फायदा होईल अशीच एक अपेक्षा. तर जाता जाता फक्त एक आठवण करून देतो आहे की ज्या विद्यार्थ्यांना कंबाईन एक्झामची तयारी करायची आहे, जी कंबाईन एक्झाम तुमची 11 एप्रिल 2021 होणार आहे आणि ज्यासाठीचा तुमचा अभ्यास तेवढा कॉन्फिडेंटली झालेला नाही आहे, तर नक्कीच तुम्ही विजय स्टडीवरती कंबाईन फास्ट ट्रॅक कोर्समध्ये ॲडमिशन घेऊ शकता. कंबाईन फास्ट ट्रॅक कोर्स हा ₹999 आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण सामान्य अध्ययनाचे विषय ते मीच घेणार आहे, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान. तर ह्या विषयांवरती जे मागच्या वर्षी आयोगाने क्वेश्चन विचारले होते 2012 ते 2019 पर्यंत, ते इन डिटेल घेतले जातील, त्यातले महत्त्वाचे टॉपिक्स. ठीक आहे, त्याचं ऑलरेडी वेळापत्रक हे आम्ही टेलिग्रामवरती आणि या कोर्स डिटेलमध्ये अवेलेबल करून दिलं आहे. कुठल्या कुठल्या विषयांवरती लेक्चर होणार आहे ते सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे. 100 लेक्चर्स घेण्याचं एक टार्गेट ठरवलेलं आहे, त्यापैकी 60 हे सामान्य अध्ययनावरती असतील आणि 20 ते 24 लेक्चर्स हे चालू घडामोडींवरती असतील, ज्यामध्ये जानेवारी 2020 ते डिसेंबर 2020 अगदी डिटेलमध्ये कव्हर केलं जाईल, ज्याचा फायदा तुम्हाला संयुक्त गटबला होणारच आहे. ठीक आहे, अंकगणित, बुद्धिमापन चाचणी सुद्धा इन्क्लूड आहे. त्यानंतर 20 फुल लेंथ टेस्ट किंवा अपेक्षित प्रश्नसंच घेतले जाणार आहेत आणि हे 60 दिवसांमध्ये 20 म्हणजे प्रत्येक 3 दिवसातून एकदा तुमची फुल लेंथ टेस्ट होत राहणार, ज्याचा फायदा तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये सुधारणा करण्यासाठी लगेचच होत राहील. तर हे लेक्चर्स 5 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर सध्या प्रवेश घेऊ शकता. 2 उमेदवार एक साथ जर प्रवेश घेत असाल तर ₹1499 ॲडमिशन फी आहे आणि तिघांसाठी ₹1699 आहे. ओके, भरपूर जणांनी ऑलरेडी प्रवेश घेतलेला आहे आणि तुम्हाला सुद्धा जर तुमच्या अभ्यासाची तयारी नीट करायची आहे, 60पेक्षा जास्त गुणांचं जर टार्गेट ठरवलं असेल तर नक्कीच या कोर्सच्या माध्यमातून अचीव करता येईल. तर तुमची इथंच रजा घेतो. हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तुम्ही सरकारी नोकरीसाठी तयारी करत आहात, त्यासाठी टॉप कोचिंग इन्स्टिट्यूट शोधत आहात, आपले प्रश्न सोडवण्यासाठी घेऊन येत आहोत विजन स्टडी. स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म. तुम्ही विजन स्टडीच्या सेवेचा लाभ कुठूनही आणि कधीही घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा शहरात येऊन राहण्यासाठीचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाचेल.
म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.